मित्रांनो, आपण ह्या याद्या पाहतोय पाठीमागे या सन 2023 साठी ई पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठीच्या ह्या याद्या आहेत. परंतु सदर याद्या पाहिल्या असता त्या याद्यांमध्ये खूप प्रमाणात त्रुटी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सन 2023 मध्ये खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकाची नोंद ई पीक पाहणीद्वारे केली, प्रणालीद्वारे केली, त्यातल्या बरीचशी शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये नाहीत, ते वंचित आहेत. आणि ज्यांच्या नावे एक गुंठाही जमीन नाही अशा लोकांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. पण हा काही एक गावचा प्रश्न नाही, सर्वत्र हीच परिस्थिती आहे. दरम्यान या संदर्भात मी कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी महसूल विभागाकडे चौकशी करण्यासाठी सांगितले आणि मी त्याप्रमाणे महसूल विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी विभागात संपर्क साधण्यासाठी सांगितले. म्हणजे हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत. मग मधल्यामध्ये शेतकऱ्यांचं मरण होतंय. शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली ई पीक पाहणीद्वारे पीक पाहणीची नोंद केलेली आहे आणि ते शेतकरी आज वंचित आहेत, या यादीमध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? तरी माझी दोन्ही विभागांना विनंती आहे की सदर याद्या स्थळ पाहणी अथवा गेल्या वर्षीच्या 7/12वरील पीक पाहणी बघून पडताळणी करून तुम्ही अद्ययावत करावं व जे शेतकरी प्रामाणिक शेतकरी खरोखर जे वंचित आहेत त्यांची सदर याद्यांमध्ये नावे समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा, एवढीच या दोन्ही विभागाकडे विनंती. धन्यवाद.